नमस्कार मित्र हो. तर मी जयवंत भोसले आणि मला नेहमी विचारला जाणारा प्रश्न, काय सांगशील जयवंता? तर जयवंता तुम्हाला आता काहीच सांगू शकत नाही, कारण जयवंता 2 महिने गायब होता. तुम्ही विसरल्या नाही जाणं मला, कारण काही मीडियावरनं गायब झाल्यानंतर परत कुठं जायचं चालू होतं. मग म्हटलं यूट्यूब शिवाय ब्रँड पर्याय कुठेही नाही म्हटलं, म्हणून मग म्हटलं आपलं यूट्यूबचं चॅनल चालू करावं. तेवढ्यात आता आपल्यातला संभाषणाचा गॅप जरा जास्तच झालाय, पण त्याला पण एक कारण आहे. काय झालं ते लगीन हो, काळजातला विषय. लगीन ठरवायचा प्लॅन होता, पण काय पोरगीच काय कुठली पसंत करणार. प्रत्येक पोरगीला पुण्यातला नवरा पाहिजे, पुण्यात फ्लॅट पाहिजे, पुण्यात राहायला पाहिजे. एकटं ना, राजा राणीचा फक्त संसार. त्यामुळे सगळी बोंब झाली, काय सांगायचं. आणि आत्ता काय झाले माहिती काय, ह्या 3-4 महिन्यात कोरोनामुळे तर सगळी वाट लागल्या. एकतर पगार नाही, आधीच नोकरी कंडक्टरची म्हणून कोण पोरगी देत नव्हते, त्यात आणि पगार नाही म्हणल्यावर आता विषयच संपलाय. मला वाटतं या कोरोनामुळे आमचा पृथ्वीवरचा हेलपाटा फुकट जातोय वाटते. काय खरं नाही राव, काय सांगायचं. तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं म्हणजे आत्ता एवढी वाईट अवस्था झाली, ते नटसम्राट सारखा आम्हाला पण म्हणायला लागणार आहे. कुणी पोरगी देतं का पोरगी, एक वैतागलेला लग्न सम्राट. लग्नाचं काय जाऊ द्या हो, लग्न काय होईलच की, आपण कुणाचं वाईट केले वे, त्यामुळे आमचं पण चांगलं होणारच असे समजूत काढायची आपल्या मनाची आणि चालू द्यायचं. फक्त काय विषय आहे, जीवनात आणि जेवणात ठेचा खाल्ल्याशिवाय मज्जा नाही बघा. आता हेच बघा ना, आमच्या वेळी राव 70%, 60% म्हणजे लई, आणि आत्ताच्या पोरासनी 90%, 98%, 97%. यायला एवढे आम्ही कधी मोबाईलची बॅटरी चार्जिंग करायला नाही. आणि सगळ्यात महत्वाचं काय, मी म्हणतो एवढी हुशार पोरं आहेत, तर ही पोरं जात्यात कुठेही. कोरोनावर मग लस कोण काढणं आलंय, नेमकी हुशार पोरं जात्यात तरी कुठे, काय कळणं आलंय. काय पण म्हणा राव, ह्या कोरोनाने एवढा वैताग आणलाय, काय सांगण्यासारखं नाही. आता हेच बघा की, सुरुवातीला एकतर आलाच्या आला आमचं बाहेर फिरणं बंद केलं त्यानं, बाहेरचं खाणं पिणं सगळं बंद झालं. आता बोंब काय झाल्या, येता येता सोबत आणि ते अवघड शब्द इंग्लिश घेऊन आलाय. कोविड-19, कोरोना इथंपर्यंत एक ठीक होते. आता आयसोलेशन, क्वारंटाईन, सॅनिटायझर, लॉकडाऊन हे पण घेऊन आला. आणि आता तर करच त्याच्या पुढे केला की म्हटलं आता ह्याचं स्पेलिंग येतं, हे जमतंय. क्वारंटाईनने जीव अशी अडकळायची, त्याच्याही पुढे आता ते हायड्रॉक्सी क्लोरिक क्वीन आणला. त्याचं स्पेलिंग आता अजून एवढं महिने झालं तर स्पेलिंग त्याचं मला येईना. आणि माझंच नाही, ते पाकिस्ताननं पण म्हणून लस मागणी केली, पण ते स्पेलिंग मुळेच तटले असं काहीतरी ऐकायला मिळाले. काय वनवा झाला हे सांगायचं. अंगावर तेवढं थोडंच आहे सोडा, हे कोरोना 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 करून अंगात कोरोना शिरल्यासारखं वाटते. ती जाऊ द्या. तुम्ही कसे आहात, मजेत आहात ना? म्हणजे कसं झालं, बऱ्याच दिवसाचा गॅप होता, म्हटलं तुम्ही इसारशिला म्हणून मी बसल्या बसल्या व्हिडिओ केलाय. एवढा काय चांगला व्हाय नसेल, तरी पण ह्याच्यापेक्षा चांगलं अपडेटेड जरा व्हिडिओ, कॉमेडी किंवा तुमचं मनोरंजन कोल्हापुरी भाषेत करण्याचा प्रयत्न असेल. फक्त काय करा, ते जयवंत भोसले या चॅनलला सबस्क्राईब काय म्हणतात की ते करा, आणि त्याच्या खाली काय साईडला ती अशी घंटी असते बघा, ती घंटी तेवढी वाजवायला विसरू नकोसा. काय ते लावल्यासा की नाही, ती घंटी ओपन क्लिक केल्यासा की तुम्हाला म्हणा ते नोटिफिकेशन काहीतरी येते, म्हणजे माझे व्हिडिओ आपली कायमची जवळची ओळख होईल हो. तर बघायला विसरू नका. जयवंत भोसले. धन्यवाद.